माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत स्कंद तिसरा सुरू. कथासार भाग 19. अभिवाचन करत आहे. स्वतः लाभ घ्यावा, आप्तजनांना लाभ द्यावा. धृतराष्ट्रासारख्या दुष्ट व्यक्तींच्या संगतीत माझे जीवनही भ्रष्ट होईल असे वाटून विदुराने घर सोडले. गंगा तीरी जाऊन तो भक्ती करू लागला. कण्या खाऊनच तो संतुष्ट राहत असे. इंद्रिय सुखात फसलेला मनुष्य भक्ती करू शकत नाही. असा आहार घ्या की जो इंद्रियांना जीवनाला शांत ठेवेल. धृतराष्ट्राने विदुरासाठी बरेच काही पाठवले होते, पण त्याने काहीच घेतले नाही. पाप्याच्या घरात काही खाल्ले जात नाही. अन्नदोष प्रभूच्या कीर्तनात भजनात बाधक ठरतो. भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा धनसंपत्ती देत नाहीत, पण खऱ्या साधूंचा संग देतात. सत्संग ईश्वर कृपेनेच प्राप्त होत असतो, पण कुसंग टाळणे तर आपल्या हातात आहे ना. कुसंग म्हणजे नास्तिकाचा संग, कामांधाचा संग. म्हणून पाप्याची संगत करू नका. पुढे विदुर धृतराष्ट्र दुर्योधनाचा त्याग करून तीर्थयात्रा करण्यास निघून गेला, कारण त्याला कुसंगतीत राहायचे नव्हते. जीव मनुष्य जोपर्यंत लौकिक सुखाचा त्याग करीत नाही तोपर्यंत देवाला त्याची दया येत नाही. सर्वस्वाचा त्याग करून विदुर सुलभा परमेश्वराची आराधना करीत होते, तप करीत होते. तपश्चर्या केल्याने पापे जळतात, जीव शुद्ध होतो. गृहस्थाचा हाच धर्म आहे की त्याने 11 महिने घर गृहस्थीच्या कामात घालवलात आणि 1 महिना कुण्या तरी पवित्र तीर्थस्थानी जाऊन एकांतात राहून भगवंताची आराधना करावी, तप करावे. त्यावेळी त्याने भक्ती तपातच राहावे. अन्य प्रवृत्ती सोडून द्याव्यात. जे काही करावायचे ते देवासाठी करा. तप केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. तपाचा प्रथम चरण आहे जिभेवर अंकुश. ज्या व्यक्तीच्या पुष्कळ गरजा असतात ती व्यक्ती तप करू शकत नाही. आजकाल लोक आपल्या गरजा अधिकच वाढवित आहे. त्याचा परिणाम असा होतो की पैसा आणि वेळ याचा खर्च इंद्रियांचे चोचले पुरविण्यातच होतो. माणूस साधना तर करीत नाहीच, पण उलट म्हणतो की भगवंत दर्शन देत नाहीत. देव इतका सुलभ आहे का हो? नाही, दुर्लभ आहे. जेव्हा देवाला आमच्यापासून काही मागण्याची इच्छा होते तेव्हा समजा की आमची भक्ती खरी होय. जेथे प्रेम तेथे तोंडाने मागणे खाण्यास काही संकोच वाटत नाही. प्रेम असेल तरच कन्हैया लोणी मागेल. जेथे प्रेम नसेल तेथे न मागता जरी मिळाले तरी खाण्याची इच्छा होत नाही. परमेश्वर प्रेमाच्या अधीन होत असतो. जो देवावर प्रेम करतो इच्छितो त्याने जगाविषयी अधिक प्रेम बाळगू नये. जगाचा तिरस्कारही करू नका, त्यावर अधिक प्रेम करू नका. प्रेम करण्यास योग्य असा एक परमेश्वर आहे, त्याच्यावर तुम्ही अधिकाधिक प्रेम करा. विदुराच्या घरी देव येऊन पोहोचले. विदुर सुलभा यांची श्रद्धा भक्ती सफल झाली. कृष्णाने त्याच्या घरच्या कण्या खाल्ल्या. सत्कर्म असे करा की न बोलवताही तुमच्या घरी देवाला येण्याची इच्छा व्हावी. मैत्री समानशील व्यक्तीत होत असते. जीव जर ईश्वरासारखा झाला तर स्वयं ईश्वर जीवाला भेटण्यास येईल. कृष्णाने धृतराष्ट्राच्या घरचे पाणी देखील ग्रहण केले नाही. परिणामी कौरवांचा नाश झाला. जो दुसऱ्याचे धन हरण करतो तो धृतराष्ट्र होय. ज्याच्या दृष्टीत केवळ रुपया पैसाच असतो तो डोळे असूनही आंधळा समजा. पापी पुत्रांवर प्रेम करणारा पिता धृतराष्ट्र होय. त्या युगात एकच धृतराष्ट्र होऊन गेला, पण या युगात हजारो लाखो आहे. विदुर धृतराष्ट्राला म्हणाला होता, दुर्योधन पापी आहे, तो तुझा पुत्र नाही, तर तुझे पापच पुत्राचे रूप घेऊन आले होते. कित्येक वेळा आपले पापच पुत्राचे रूप घेऊन पोटी येत असते, त्रास देत असते. शास्त्र सांगते की दुराचारी पुत्र माता पित्यांची दुर्गती करीत असतो, सदाचारी पुत्र माता पित्याला सद्गती देत असतो. दुराचारी पुत्राचा संग सोडून द्या. असे समजा की तो आपला पुत्र नव्हे, पुत्र रूपाने आपले पापच आपल्या पोटी आले होते. विदुर म्हणतो, धृतराष्ट्रा, दुर्योधन दुराचारी, तो तुझ्या वंशाचा विनाश करण्यास आला होता. चोरी आणि व्यभिचार महापापे, इतर सर्व पापे क्षम्य, पण ही 2 पापे क्षम्य नाही. काही चोर जेलची हवा खाता, काही महालाची चोर कुणाला म्हणावे? जो स्वयं परिश्रम करीत नाही, दुसऱ्याचे धन हडप करतो, ज्याचे आहे त्याला दिल्याशिवाय खातो, तो चोर म्हणावा. कुणाचे फुकट खाऊ नका. कष्ट केल्याशिवाय जो खातो तो चोर होय. चांगली परिस्थिती असूनही जो अतिथीचे चांगल्या प्रकारे स्वागत करीत नाही तो चोर होय. जो आपल्याच करिता अन्न शिजवतो व खातो तोही चोरच म्हटला पाहिजे. अग्नीला आहुती दिल्याशिवाय जो खातो तोही चोरच होय. गैर
गैर नफे बाजी चोर समजावा. विदुर म्हणाला, धृतराष्ट्रा, दुर्योधन चोर आहे. प्रभू तर पांडवांना सिंहासनावर बसवतील, कारण त्यांनी प्रभूला आपले मानले. धर्मराज तुमच्या अपराधाची क्षमा करण्यास तयार. धर्मराज अजातशत्रू. भागवतात 2 अजातशत्रू दाखविले आहे. एक धर्मराज युधिष्ठिर, दुसरा प्रल्हाद. विदुर पुढे म्हणाला, धृतराष्ट्रा, तू दुर्योधनाचा मोह सोड, नाही तर सर्व कौरव कुलाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. धृतराष्ट्र म्हणाला, दादा तुझे म्हणणे खरे, पण दुर्योधन माझ्याजवळ येताच माझे सर्व ज्ञान नाहीसे होते. पापाचा पिता लोभ आणि माता ममता. लोभ आणि ममता पापाला प्रेरणा देत असतात. सेवकांनी दुर्योधनाला समाचार कळविला की विदुर त्याच्या विरुद्ध बोलता येतं. दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकात गेली व त्याने विदुर काकास ताबडतोब राजसभेत बोलावून त्याचा अपमान केला. यक्षाने एक प्रश्न युधिष्ठिराला विचारला होता की नेहमीसाठी नरकात कुणाला राहावे लागते. युधिष्ठिराने सांगितले होते, आमंत्रण देऊन जाणून बुजून दुर्बुद्धीने कुणाचा अपमान करणाऱ्याला नेहमीसाठी नरकातच राहावे लागते. दुर्योधन विदुर काकांना म्हणाला, तुम्ही दासीपुत्र आहात. माझे अन्न खाऊन माझीच निंदा करता, माझ्या विरुद्ध कारवाई करता. विदुर तर असा धीर गंभीर होता की तो निंदा सहन करीत असे. सभेत निंदेने विचलित न होता ती जो सहन करतो तो संत होय. समर्थ असूनही जो सहनशील आहे तो संत होय. तो भगवंताचा अवतार समजावा. शक्तीचा दुरुपयोग करणारा दैत्य असतो. शक्ती, संपत्ती आणि काळ यांचा वेगपूर्ण उपयोग करणारा देव बनू शकतो. कष्ट सहन कराल तर संत व्हाल. काही सासू अशा असतात की ते आपल्या सुनांना सासरवास करतात. त्यांचे म्हणणे असे की आम्ही सुनांपेक्षा वयाने वडील असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर सासूरवास करण्याचा अधिकार आहे. नेहमी असे समजा की सासू सुना एकच होत्या. सासू सुनेपेक्षा मोठी नव्हे. पुन्हाही जीवाला लहान किंवा क्षुद्र मानू नका. जीव ईश्वराचे रूप होय. विदुरासारखे 12 वर्ष तप कराल तर सहनशक्ती येईल. सात्विक आहार घेणारा सहनशक्ती प्राप्त करू शकतो. विदुराने 12 वर्ष कन्याच खाल्ल्या. तुम्ही कमीत कमी 12 महिने तरी कन्या खाऊन राहाल तर तुम्हाला सहनशक्ती येईल. तेल, तिखट खाणाऱ्याचा स्वभाव तिखटासारखाच होत असतो. अत्याधिक सहन कराल तर सुखी व्हाल. आहार विहार खूप सात्विक असतील तर सहनशक्ती प्राप्त होत असते. या जीवाचा स्वभावच असा आहे की त्याला जे काही मिळते त्यात तो संतुष्ट होत नाही. बुद्धी जर ईश्वरात स्थिर ठेवाल तर तुम्ही सर्व काही सहन करू शकाल व संतुष्टही राहाल. विदुर कन्या खाण्यातच संतोष मानित होता. ईश्वराची आराधना करीत होता. अपमानाने विदुराला नाही झाले दुःख किंवा नाही आली ग्लानी. दुर्योधनाने बऱ्याच सभेत विदुराचा अपमान केला तरी तो क्रोधित झाला नाही. विदुराने फक्त कण्याच खाल्ल्या होत्या ना. दुःख, क्रोध पिऊन टाकण्याची शक्ती सात्विक आहारानेच येत असते. सुखी व्हायचे असेल तर कमी खा, दुःख सहन करा. मनुष्य सर्व काही खाऊ शकतो पण दुःख सहन करू शकत नाही, क्रोध पचवू शकत नाही. तुमची कोणी निंदा करीत असेल तर शांततेने ती सहन करा. त्यावेळी तुम्ही असे माना की निंदक माझे दोष मला दाखवित आहे, माझे पाप धुवून टाकीत आहे. काही लोकांचा स्वभावच असा असतो की निंदा केल्याशिवाय त्यांची पोटेच भरत नाहीत. या जगाने कोणालाही सोडले नाही. सर्वांची निंदा केली. निंदा करणाऱ्यावर रागवू नका. असे समजा की यातही देवाचा काही हेतू असेल. भगवंत मोठ्या दुःखाने म्हणतात की मानवाच्या कल्याणासाठी मनुष्य अवतार घेऊन मी या धर्तीवर आलो, तरी लोकांनी माझी निंदाच केली. विदुरही अपमानात प्रभूची कृपाच मानतो. विदुराला वाटले की दुर्योधन माझी निंदा करीत नाही तर त्यांच्या अंतर्यामी वसत असलेले परमेश्वर नारायण मला कौरवांचा कुसंग सोडण्याची आज्ञा देत आहे. कौरवांचा कुसंग सोडण्याची ही प्रभू प्रेरणा होय. महापुरुष निंदेतही सार तत्व शोधतात. जो चांगल्या वस्तूतच चांगुलपणा पाहतो तो साधारण वैष्णव होय, परंतु वाईट वस्तूतही जो चांगुलपणा पाहतो उत्तम वैष्णव होय. प्रतिकूल परिस्थितीतही वैष्णव प्रभू कृपेचाच अनुभव घेत असतो. भगवंताला वाटते की कौरवाकडे विदुर राहतील तर कौरवांचा नाश होणार नाही. याही कारणासाठी
विदुरला ते ठिकाण सोडण्याची देवाने प्रेरणा केली. नारायण. रामायणात रावणाने विभीषणाचा व महाभारतात दुर्योधनाने विदुराचा अपमान केला आहे. याप्रमाणे संतांचा अपमान केल्यानेच राक्षसांचा नाश झाला. कुटुंबात एक जरी व्यक्ती पुण्यशाली असली तरी त्या कुटुंबाचा नाश होत नाही. कोणी त्या कुटुंबाचे अहित करू शकत नाही. विभीषण निघून गेल्यामुळे लंकेच्या रावणाचा अन्य सर्व राक्षसांचा नाश झाला. विदुर निघून गेल्यामुळे कौरवांचा नाश झाला. दुर्योधनाने सेवकांना आज्ञा दिली की विदुराला धक्के मारून बाहेर हाकलून द्या, पण विदुर समजून उमजून अगोदरच घर सोडून गेला. धनुष्य बाणे तेथे सोडून दिले. कौरवांना त्याने असा उपदेश केला होता की पांडवांबरोबर धनुष्यबाण घेऊन लढू नका. लढायचे असेल तर वाणीने लढा. विदुर तीर्थयात्रेला निघून गेला. धृतराष्ट्राने पाठविलेले धन त्याने परत केले. गरजा कमी करत जाल तर पापही थोडेच होत जाईल आणि गरजा वाढवीत जाल पापही वाढत जाईल. प्राप्त परिस्थितीबद्दलचा असंतोषच माणसाला पाप करण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच म्हटले आहे की पापाचा पिता असंतोष आणि लोभ होय. जो पाप करीत नाही तो पुण्यच करीत असतो. विदुर 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्यास निघाला, पण त्याने म्हणूनच म्हटले की पापाचा पिता असंतोष लोभ. जो पाप करीत नाही तो पुण्यच करीत असतो. विदुर 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्यास निघाला, पण त्याने आपल्याबरोबर काहीच घेतले नाही. आजकालचे लोक तर यात्रेला जाताना 36 पदार्थ बरोबर घेतात. लागणाऱ्या सामानाची मोठी लांबलचक यादी बनवतात. यादीतील एकही वस्तू सुटू नये याची खबरदारी घेतात. यात्रेचा अर्थ असा आहे की याती इंद्रियांना प्रतिकूल विषयापासून हरवून अनुकूल विषयाकडे लावून देणे म्हणजे यात्रा होय. तीर्थयात्रा त्यांचीच सफल झाली अशी समजावे की जो तीर्थयात्रा पवित्र होऊन तेथून परततो. केवळ तीर्थयात्रा केल्यानेच पुण्यप्राप्ती होत नाही. कित्येक वेळा तर माणूस यात्रा करता करताच पापाचे गाठोडे सोबत बांधून आणतो. यात्रा विधीपूर्वक केली पाहिजे. विधीपूर्वक यात्रा केल्यानेच पुण्य मिळत असते. यात्रेला निघण्यापूर्वी प्रतिज्ञा कराव्यास पाहिजे की मी ब्रह्मचर्य पालन करीन, कधी रागवणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यर्थ भाषण करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूनच यात्रा सुरू करावी. आजकाल तर यात्रेचे निमित्त करून धनिक लोक सफर करण्यास निघतात. याप्रमाणे तर कावळाही काशी मथुरेची चक्कर मारू शकतो. तीर्थावर खऱ्या साधू संतांची निंदा करणाऱ्यांना तीर्थयात्रेचे पुण्य मिळत नसते. साधू संतांबद्दल सद्भाव नसेल तर तीर्थयात्रा विफल होत असते. गुरूंचा अपभ्रंश आहे. गोर म्हणजे क्षत्रोपाध्याय किंवा पडे किंवा काही लोक असेही आहेत की जे पंड्यांना पत्र लिहून सूचना देतात की आम्ही इतके लोक येत आहोत, आमची राहण्या जेवणाची व्यवस्था करावी. तसे पाहिले तर तीर्थाचे पंडे म्हणजे काही आपले नोकर नव्हे. तीर्थात विधीपूर्वक स्नान केले पाहिजे. पवित्र नदीत गुळणी मात्र टाकू नये. अंगाला साबण लावू नये. महाप्रभू मोठ्या खेदाने सांगतात की विलासी लोक जेव्हापासून तीर्थयात्रेला जाऊ लागले, तेथे राहू लागले, तेव्हापासून तीर्थस्नानाचा महिमा कमी होऊ लागला. विदुर जेव्हा तीर्थयात्रेला गेला तेव्हा त्याने सोबत काय नेले? काही नेले नाही. केवळ कौरवांचे पुण्यच ते सोबत घेऊन गेले होते. सनिर्गतः कौरव पुण्य लब्धो. विदुर कौरवांचे पुण्य सोबत घेऊन गेला होता, कारण कौरवांनी विदुरांचा अपमान केला होता. तुमची निंदा कोणी केली किंवा करील, अपमान करील, तुम्ही ती सहन करत असाल तर तुमचे पाप त्या निंदकाला लागेल व त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल. तीर्थात जाल तर त्या दिवशी उपवास करा. खऱ्या साधू संतांचा अपमान केल्याने तीर्थयात्रा विफल होत असते. अनशन केल्याने शरीर शुद्ध होत असते. पापे जळून जातात. सात्विक भाव जागत असतो. विदुर प्रत्येक तीर्थक्षेत्रात विधीपूर्वक स्नान करीत होता आणि उपवास करीत होता. यात्रा कशी करावी हे विदुर सांगतो. चला आपण ऐकूया. गाम पर्यटन मेध्यावी विक्त वृत्तीही सदा लुप्तो दयः शयनो वधूताः अनक्षितः स्वैरवधूत ते वेशो व्रतानि चेरे हरितोषनानि.
भागवतातला 3ऱ्या अध्यायात स्कंदातला 1ल्या अध्यायातला 19 श्लोक आपण बघितला. गाम पर्यटन मेध्या विविक्त वृत्ती सदा प्लुतो ध शयनो वधुतः अलक्षिता स्वैर वधुत वेशो व्रतानी चेरी हरितोषणानी. पृथ्वीवर जे अवधूत वेशात परिभ्रमण करीत आहे त्यामुळे स्नेही संबंधी त्यांना ओळखू शकत नाही. शरीराचा शृंगार ते करीत नसत. ते पवित्र सात्विक वृत्तीने जीवन जगत असत. प्रत्येक तीर्थात स्नान करीत जमिनीवर झोपत भगवंत त्यांची ज्यांनी प्रसन्न होतात अशी व्रते आचरित असत. प्रथम काही त्याग करावा मग काही मागावे. जो देवासाठी काही त्याग करतो त्यालाच देवाकडे काही मागण्याचा अधिकार असतो. पुष्कळशे लोक आपली नावडती वस्तू सोडण्याचा संकल्प करतात, परंतु याप्रमाणे खाण्यापिण्याची वस्तू भाजी फळ इत्यादी सोडण्याने काही काम भागणार नाही. तर पाप किंवा एखादा विकार सोडला तर फायदा होईल. असे म्हणा की काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मी काम सोडला, गोकुळ मथुरेत यात्रेत क्रोध सोडला, एका यात्रेत तीर्थक्षेत्रात एक विकार सोडला. देवासाठी अतिप्रिय वस्तूचा त्याग कराल तर तो प्रसन्न होईल. काशी ज्ञानभूमी, अयोध्या वैराग्यभूमी, ब्रज प्रेमभूमी, तेथे कृष्ण प्रेम भरले. नर्मदेचा किनारा तपोभूमी, रेवा तीरे तपाहा कुर्यात. नर्मदेच्या काठावर ज्ञान वैराग्य आणि भक्ती हे तीनही सिद्ध होतात. तीर्थक्षेत्री क्रोध करू नका. तीर्थक्षेत्रात ब्रह्मचार्य अधिव्रताचे पालन कराल तरच तीर्थयात्रेचे फळ मिळेल. यात्रा करीत करीत विदूर यमुना तटी वृंदावनात आले. देवाच्या कृपेने तुम्हाला जर वेळ मिळाला तर पूर्ण चातुर्मास वृंदावनात राहून प्रभू भजन करा. कन्हैया व्रजात अनवाणी फिरत असते. यशोदा समजावते की अनवाणी जंगलात फिरल्याने पायात काटे रुतील, म्हणून पायात जोडे घालून जा. कन्हैया म्हणाला, गायीची सेवा करण्यासाठीच तर मी तुझ्या घरी जन्माला आलो. गेल्या जन्मी मी राम म्हणून राजाचे घरी जन्मल होतो. तेथे मला कोणी गोसेवेची संधी दिली नाही, म्हणून मी त्यावेळेस ठरवले होते की पुढील जन्मी पुन्हा गवळ्याच्या घरी जन्म येईन, गोसेवा करीन. जेव्हा तो 5 वर्षाचा बालक होता तेव्हापासून त्याचा नियम होता की गाईला खाऊ घातल्यावरच स्वतः खायचे. कन्हैया म्हणाला, माझ्या गाईच्या पायात जर काही नाही तर माझ्या पायात मी जोडे कसे घालू. कृष्ण व्रजात पायीच फिरत असतो, म्हणून व्रजातील रज फारच पावन झाली आहे. विदूर वृंदावनातील कृष्ण विहाराने पवित्र झालेल्या भूमीवर अक्षरशः लोळत होते. त्या मातीत गोपीचे चरण रज आहेत. विदूर श्रीकृष्णाच्या मंगलमय लीलांचे चिंतन करीत असत. यमुनेच्या तीरी लौकिक गोष्टीचे चिंतन करणे पाप आहे. ती भूमी अतिशय पवित्र. श्रीकृष्ण येथेच गायी चारण्यास येत असत. व्रजाची लीला नित्य. भागवताचे मुख्य टीकाकार श्रीधर स्वामींनी म्हटले आहे की भगवंताचे नाम, लीला, स्वरूप, धाम, परिसर या गोष्टी नित्य अविनाशी आहेत. आजही भगवंत वृंदावनात रोज लीला करतात. रोज लीला करतात. भगवान म्हणतात, जगातील कोणतीही स्त्री पुरुषात जड चेतन वस्तूत आनंद नाही. तुम्ही माझ्याजवळ या, मीच आनंदरूप आहे. श्रीकृष्ण आनंदरूप आहे. विदुराला म्हणता, प्रत्यक्ष दिसले की श्रीकृष्ण गायींना घेऊन यमुनेच्या तीरी आले आहेत. वैष्णव याला टेर कदंब म्हणतात. हा कदंब वृक्ष आहे. कदंबाच्या वृक्षावर झोके घेत कृष्ण आपली बासरी वाजवून आपल्या आवडत्या गायींना बोलवतात. हे गंगे, हे गोदावरी, या. विदुराची उत्कट इच्छा होती की आपल्याला हे सर्व प्रत्यक्ष पाहायस मिळावे, म्हणून त्यांना तसा अनुभव आला. गायीच्या मेळाव्यात गोपाळकृष्ण उभे आहेत असे ध्यान करा. कृष्णाचे असे ध्यान केल्याने तन्मयता लवकर प्राप्त होते. इंद्रियांचे लग्न परमेश्वराशी लावा, विषयाशी लावू नका. भगवंताने एक नाव आहे ऋषिकेश. याचा अर्थ ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. इंद्रियांचा स्वामी श्रीकृष्ण. ही 5 इंद्रिय खरे पती नव्हे. इंद्रिय पती होऊ इच्छितात. जोपर्यंत डोळ्यांना जग दिसते तोपर्यंत झोप येत नाही. याचा हाच अर्थ आहे की रूप डोळ्याचा पती नाही तर इंद्रियाचे स्वामी भगवंत आहेत. या ठिकाणी हा भाग संपवूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.
सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः।